नमस्कार सगळ्यांना. आज आहे 2 जानेवारी. तर आत्ताची सगळ्यात मोठी न्यूज आलेली आहे. जानेवारी महिन्याचे ₹1500 यायला चालू झालेले आहेत. ते कोणत्या जिल्ह्यात आणि किती बँकात यायला चालू झाले आहेत ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. 12 जिल्हे आहेत आणि काही बँका आहेत. त्याच बँकेत हे पैसे जे आहेत ते पडणार आहेत आणि त्याच जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे. जानेवारीचा हप्ता जो आहे ₹1500 तो येण्यास सुरुवात झालेला आहे. तसेच त्यासोबतच नवीन वर्षात महिलांना 3 नवीन गिफ्ट मिळणार आहेत. ते गिफ्ट काय आहे? सरकारने महिलांसाठी काढलेलं आहे. ते काय असणार आहे? ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आजपासून आता गिफ्टचं पण वाटप सुरू झालेलं आहे. ते 3 गिफ्ट तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि काही तुमचे क्वेश्चन असतील कमेंटमध्ये सांगा. कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. नवीन वर्षात महिलांना खूप आनंदाची बातमी आता आलेली आहे. ती बातमी तुम्हाला सांगणार आहे. हे जे नवीन गिफ्ट्स आहेत ते महिलांसाठी खूपच महत्त्वाचे आणि उपयोगी ठरणार आहेत. जेणेकरून महिलांना पुढे जाऊन आर्थिक मदत होणार आहे बऱ्याच गोष्टींमध्ये. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कुठे स्किप करायचं नाही आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. ठीक आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना ही चालू झाली होती 2024 त्यामुळे 2024 हे वर्ष लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचं गेलं. ठीक आहे. कारण याच वर्षी म्हणजे 2024 जुलैमध्ये, ठीक आहे, जुलैमध्ये ही योजना जी आहे ती चालू झाली होती. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जुलैपासून ते डिसेंबरपर्यंत असे 6 हप्ते जे आहेत ते महिलांच्या खात्यात पडलेले आहेत. तुम्हाला पण 6 हप्ते पडले का ते मला कमेंटमध्ये सांगा नक्की. कारण आत्तापर्यंत जर तुम्ही जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले असतील तर तुम्हाला 6 हप्ते मिळायलाच हवे कंपल्सरी. जर नसतील मिळाले तर तुम्ही थोडं वाट बघा आणि त्यासाठी काय करायच्या गोष्टी त्या तुम्हाला मी सांगते. शेवटपर्यंत बघत राहा. पण 6 हप्ते तुमच्या खात्यात पडलेच पाहिजे. ज्यांनी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले त्यांना सप्टेंबरपासूनचे पुढचे जे हप्ते आहेत ते मिळायला हवेत. हे सगळे हप्ते तुम्हाला मिळाले का? डिसेंबरपर्यंत सगळे हप्ते ज्या तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला व्यवस्थितपणे जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. आता ज्या महिलांना आत्तापर्यंत नाही मिळाले पैसे त्यांनी काय करायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे मी. पण सगळ्यात आधी हे मोठे गिफ्ट्स आणि जानेवारीचे ₹1500 कधी येणार ते मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगणार आहे. बघा, जानेवारीत ₹1500 हे जे ₹1500 आहेत, ठीक आहे, ते जे ₹1500 ते कसे मिळणार आणि कधी मिळणार? आता ज्या महिलांचे डिसेंबरपर्यंतचे हप्ते क्लिअर आहेत सगळे, त्यांना जानेवारीमध्ये ₹1500 मिळतील. ठीक आहे. आणि ते जे मिळणार आहेत ते अ, जानेवारीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात तुम्हाला मिळून जातील. म्हणजे संक्रांतीच्या आसपास किंवा संक्रांतीच्या आधीच तुम्हाला जानेवारीचा हप्ता देण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे. कारण तुमची संक्रांत अशीच गोड व्हावी यासाठी तुम्हाला ₹1500 जानेवारीत मिळतील. आता काय, ज्यांना एक पण हप्ता आला नाही त्यांचं काय? ज्यांना एक पण हप्ता आला नसेल त्यांचे आता सगळे पैसे जे आहेत ते जानेवारीच्या हप्त्यासोबत मिळतील. म्हणजे तुमच्या मागच्या जुलै ते डिसेंबरपर्यंतचे काही हप्ते राहिले असतील किंवा डिसेंबरचा हप्ता राहिला असेल तर त्या महिलांना जानेवारीच्या हप्त्यासोबत मागचे हप्ते सगळे मिळून जातील. पण त्याच्या आधी तुम्हाला काही कामं करायची आहेत. ती कामं केली तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. ती कामं पण तुम्हाला सांगते मी पुढे, बघत राहा. तसंच नवीन वर्ष 3 गिफ्ट आजपासून सुरू होत आहेत. 3 गिफ्ट काय असणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. बघा, सगळ्यांना माहिती आहे, पहिलं गिफ्ट म्हणजे जे असणार ते अंगणवाडी सेविकांसाठी. ठीक आहे. अंगणवाडी सेविकांचे जे मानधन आहे ठीक आहे, त्यांच्यात 5,000 ने वाढ झाली आहे आणि मदतनीस जे आहेत त्याच्यात 3,000 ने वाढ झालेली आहे. म्हणजे आता ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना 15,000 मिळणार आहेत आणि मदतनीसांना ₹10,000 मिळणार आहेत. ही सगळ्यात मोठी नवीन वर्षाचं अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील मोठं गिफ्ट आहे. कारण त्यांच्या मानधनात नवीन वर्षापासून वाढ झालेली आहे. आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्या खूप आपल्यासाठी मदत करत असतात. कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा ऑक्टोबरमध्ये मुदतवाढ झाली तेव्हा अंगणवाडी सेविकांकडेच फॉर्म भरण्यात आले किंवा आधी पण ज्यांना माहीत नव्हतं कसं फॉर्म भरायचं ते पण सगळे लोक अंगणवाडी सेविकांकडे जात होते. तिथूनच फॉर्म भरून तेव्हा त्यांना खूप कामाला खूप काम पडलं किंवा खूप काम केलं त्यांनी, खूप सेवा केली जनतेची. त्याच्यामुळे त्यांचं मानधन आहे ते वाढवण्यात आलं होतं. आता वाढवण्यात आलं आहे. आधी 10 होतं, आता 5 वाढवलं तर ₹15,000 झाले. मदतनीस असतात त्यांचं पण ₹10,000 मानधन झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यात मोठं गिफ्ट हे अंगणवाडी सेविकांना यावर्षी मिळालेलं आहे आणि खूप ज्या महिला आहेत, ह्या अंगणवाडी सेविका ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण त्यांनी जशी मदत केली तसं त्यांना मोबदला मिळालेला आहे. हे पहिलं गिफ्ट आहे. दुसरं म्हणजे आता सगळ्या महिलांसाठी असतं. दुसरं गिफ्ट म्हणजे असणार आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या हक्काचं घर मिळणार आहे. ठीक आहे. घरकुल योजना जी आहे बघा, तुम्हाला माहिती आहे पंतप्रधान मोदींनी घरकुल योजना काढली होती. यामध्ये सगळ्यांना स्वतःच्या हक्काचं घरासाठी घर हक्कासाठी तुम्हाला घरात राहायला मिळणार होतं. आता त्या योजनेसाठी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी 20,00,000 घरांची मंजुरी घेतली आहे किंवा प्रस्ताव मांडला होता तो मंजूर पण झालेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील जनतेला 20,00,000 लोकांना स्वतःच्या हक्काचं घर मिळणार आहे. त्यांना त्यासाठी स्वतःचं घर मिळणार आहे. पण त्याच्यात पात्रता काय असणार आहे, तसेच तू कुठे अप्लाय करायचं त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. कारण ते खूप महत्त्वाचं आहे. पात्रता लक्षात घेऊनच तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे. ते सगळ्यात पॉईंट्स आहेत ते वाचा. त्यात तुम्हाला कळेल की आपण पात्र आहोत की नाही. त्याच्यानंतरच तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला नक्कीच घरकुल आवास योजना आहे, PM आवास योजना आहे. त्यामध्ये घरकुल मिळणार आहे.
त्यामध्ये तुम्हाला घर बांधण्यासाठी प्रॉपर मदत मिळणार आहे, जेणेकरून तुमच्या स्वप्नातली स्वतःची घरं जी आहे हक्काची ती तुम्हाला मिळून जाणार आहेत. आणि लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही 2 झाली गोष्ट. आणि आता तिसरं म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा निवडणुका झाल्या, ठीक आहे. जेव्हा निवडणुका झाल्या किंवा निवडणुकीच्या आधी आपल्या महायुती सरकारने आश्वासन दिलं होतं, की जेव्हा आम्ही आम्ही सत्तेत येऊ किंवा महायुती सरकार सत्तेत येऊ, तेव्हा लाडक्या बहिणीचे 1500चे ₹21 आम्ही करणार आहोत, ठीक आहे. ते ₹21 करणार आहोत. आता निवडणूक काय झाला, निकालही लागला, पण सध्या ते पैसे ₹21 येत नाहीत तुम्हाला, ते ₹1500नीच येत आहेत. तर आता हे ₹21 ते आपल्या नवीन वर्षात मिळतील. सध्या तरी असं बोललं जाते की मार्चपासून ते मिळतील, कारण मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्या अधिवेशनाच्या मंत्रिमंडळात बैठकीत निर्णय होणार आहे ₹21चा प्रॉपर तरतुदीनुसार ते प्रस्ताव मांडला जाणार आहे. तर त्यात प्रॉपर जी-आर येईल. जी-आर आल्यानंतरच तुम्हाला ₹21 मिळतील. त्यामुळे या वर्षातले 3 मोठे गिफ्ट तुम्हाला सुरू झालेत आजपासून. त्यामुळे खूप मोठे महिलांसाठी खूप मोठी अचीव्हमेंट आहे. खूप मोठं काय म्हणू आपण त्याला आर्थिक सहाय्य आहे. जेणेकरून प्रत्येक महिलेला त्यांच्या खर्चासाठी किंवा आपल्या कुटुंबाला मदत व्हावी यासाठी पैसे जे आहेत ते मिळत आहेत. हे 3 मोठे गिफ्ट या वर्षी 2025मध्ये तुम्हाला मिळत आहेत आणि खूप मोठी गोष्ट आहे. 2024 वर्ष पण खूप छान गेलं. 25 वर्ष पण खूप जास्त अजून छान जाणार आहे, कारण आपल्याला आता हप्ता ₹21 मिळणार आहे. ठीक आहे. आता ₹21 हप्ता मिळाल्यानंतर काय पुढे? तर आता जेव्हा मार्चपासून चालू आहे तेव्हा पुढे 5 वर्ष आणि ह्याच्यात अजून एक भर म्हणजे पुढील 5 वर्ष योजना चालूच राहणार आहे, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. 5 वर्ष तुम्हाला टेन्शन होणार नाही. ह्या वर्ष चालू झाल्यापासून आता 5 वर्ष तुम्हाला हे पैसे आहेत ते मिळत जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीला आता 5 वर्ष कुठली टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यांना आर्थिक सहाय्य हे 5 वर्ष मिळत राहणार आहे. ठीक आहे. हे एक मोठं गिफ्ट आहे सरकारचं लाडक्या बहिणीसाठी. हे वर्ष आणि मागचं वर्ष लाडक्या बहिणीसाठी किंवा महिलांसाठी म्हणून आपण खूप महत्त्वाचं गेलं. इथून पुढे असेच योजना येत राहो चांगल्या-चांगल्या, जेणेकरून ज्यामध्ये महिला सक्षम होतील, आर्थिक सक्षम होतील. ठीक आहे. आणि त्यांना कुठल्या प्रकारची काय म्हणतो आपण आर्थिक सहाय्य कोणाकडून मागण्याची गरज नाही. स्वतः त्या कुटुंबाचा हातभार लावतील आणि स्वतः कमवतील आणि आपल्या कुटुंबासाठी करेल आणि स्वतःसाठी पण काही गोष्टी करायच्या असतात त्यांना, स्वतःची स्वप्न असतात त्या पण त्यांना पूर्ण करता येतील. ठीक आहे. आता हे झालं नवीन वर्षाचं. आता मी सांगते, जर तुम्हाला आतापर्यंत एक पण रुपया आला नसेल लाडक्या बहिणीचा, ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं आधार सीडिंग चेक करायचं आहे आणि तुमचं स्टेटस चेक करायचं आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट आधार सीडिंग चेक करा आणि तुमचं स्टेटस पेंडिंग आहे का अप्रूव्ड आहे ते चेक करा. पेंडिंग असेल तर तुमचं अप्रूव्ह व्हायचं बाकी आहे अजून. जेव्हा ते अप्रूव्ड होईल तेव्हा तुम्हाला पैसे येतील. पेंडिंग असेल तर टेन्शन घेऊ नका आणि पेंडिंगचं तुम्ही रिझन पण बघू शकता का पेंडिंग आहे. तसेच जर तुमचं आधार सीडिंग नसेल, तुमचा फॉर्म अप्रूव्ड असेल पण आधार सीडिंग नसेल तर तुम्हाला पैसे येत नाहीत. त्यामुळे आधार सीडिंग इज इम्पॉर्टंट. त्यामुळे तुम्हाला ते एक चेक करायचं आहे. घरी बसल्या चेक करू शकता किंवा डायरेक्ट बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता. आज उद्यामध्ये करून घ्या कामं, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे 3 गिफ्ट जे आहेत ते आवडलेले आहेत का? राज्य सरकारचे जे निर्णय आहेत ते आवडलेत का? नक्की कमेंट करा आणि अशाच आपल्या चॅनलला पाठिंबा द्या. तुम्हाला अशाच नवीन अपडेट्स असतील मी तुम्हाला देत राहील आणि तुम्ही पण मला सपोर्ट करा. धन्यवाद.